नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण वर्षभराच्या साठवणीतील लाल तिखट घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहेत. तर ही रेसिपी एकदम सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर हे जे तिखट आहे अगदी वर्ष ते 1.5 वर्ष टिकतं आणि याची चवसुद्धा खूपच छान आलेली आहे. यामध्ये आपण काही मसालेसुद्धा वापरलेले आहेत, त्यामुळे या मिरचीची जी चव आहे ती खूपच छान आलेली आहे आणि दिसायला तर खूपच छान दिसत आहे. आणि आपण हे जे मिरची आहे ती गिरणीवरून वाटून आणलेली आहे, तर याचा जो खमंग वास येत आहे तो अगदी घरभर सुद्धा दरवळलेला आहे. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस अशा प्रकारचं लाल तिखट नक्की करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे बघा मी 2 किलोच्या प्रमाणामध्ये लाल मिरची घेतली आहे आणि ही जी मिरची आहे ती आपण कडक उन्हामध्ये वाळवून घेतली आहे. तर वाळवत असताना याची जी देठ आहे ती आपण काढून घेऊन 2 दिवस कडक उन्हामध्ये ही मिरची वाळवून घेतलेली आहे. आता तुम्ही इथे कोणत्याही प्रकारची मिरची निवडू शकता. इथे मी लवंगी मिरची निवडलेली आहे आणि दिसायला तर बघा ही अगदी लालबुंद मिरची दिसत आहे. मिरची घेत असताना आपल्याला ती कडक उन्हामध्येच वाळवून घ्यायची आहे. आता त्यासाठी आपण काही मसाले घेतलेले आहेत. इथे मी 50 ग्राम जिरं घेतलेलं आहे. तर हे जे जिरं आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं नाही, हे आपण असंच कच्चं मिरचीमध्ये टाकणार आहेत. नंतर आपण इकडे बघा 1 वाटी भरून म्हणजेच पाव किलोच्या प्रमाणामध्ये लसूण घेतलेला आहे. तर लसणाच्या सर्व ज्या गड्ड्या असतात त्या आपण सोलून 1 वाटीभर असं लसूण घेतलेलं आहे. 50 ग्राम आपण इथे तेल वापरलेलं आहे. तेलामुळे मिरचीला रंग खूप छान येतो आणि दिसायला सुद्धा खूपच छान दिसते. 2 मोठे चमचे आपण इथे शहाजिरे घेतलेले आहेत आणि 50 ग्राम आपण इथे दालचिनी वापरलेली आहे. तर दालचिनीचे मोठे मोठे तुकडे जे आहेत ते सुद्धा आपण घेतलेले आहेत. 100 ग्राम आपण इथे धणे वापरलेले आहेत. तर धणे सुद्धा आपण अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. तर हे कोणतेच पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे नाहीत. आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहेत. मिठामुळे मिरचीला अगदी छान अशी चव येते. तर 2 किलोच्या मिरचीसाठी आपण इथे 1 किलोचं मीठ वापरणार आहेत. मिठामुळे मिरची आपली चविष्ट होते आणि खायला सुद्धा खमंग लागते. आता हे सर्व जे सामान आहे ते आपण मिरचीमध्ये मिक्स करणार आहेत. फक्त तेल आपण बाजूला ठेवणार आहेत आणि हे जे तिखट आहे ते आपण गिरणीवरून दळून आणणार आहेत. आता इथे बघा आपण हे जे तिखट आहे ते गिरणीवरून दळून आणलेलं आहे. आता तुम्ही हवं तर हे जे तिखट आहे ते घरच्या घरी सुद्धा वाटू शकता, पण मी इथे घरी न वाटता मी गिरणीवरून वाटून आणलेलं आहे. आता जर तुम्ही उपवासासाठी हे जर लाल तिखट वापरत असाल तर आपण जे मसाले वापरले होते ते पूर्णपणे मसाले स्किप करायचे आहेत. यामध्ये फक्त मिठाचा वापर करायचा आहे आणि तेलाचा वापर करायचा आहे. तर इथे बघा आपली जे लाल तिखट आहे ते अगदी लालबुंद झालेलं आहे आणि याचा खूपच असा खमंग वास येत आहे. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस अशा पद्धतीचं लाल तिखट नक्की करून बघा. अगदी वर्ष ते 1.5 वर्ष टिकतं आणि हे वाटून आणल्याच्या नंतर आपल्याला एका स्वच्छ प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. स्टीलच्या डब्यामध्ये हे लाल तिखट आपल्याला ठेवायचं नाही, कारण यामध्ये आपण भरपूर प्रमाणात मीठ वापरलेलं आहे. मिठामुळे जे आपले स्टीलचा डब्बा असतो त्याला थोडेसे काळे डाग पडू शकतात, म्हणून आपल्याला एखाद्या स्वच्छ प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये हे तिखट साठवून ठेवायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.